नाकाबंदी करताच कारनामे उघड। विटा पोलिसात गुन्हा दाखल। खडी क्रशरच्या साहित्याची अवैध वाहतूक प्रकरणी साहित्य जप्त। धाक जरी नजरेत झुंज जरी दिन रात काळजात आभाळ माया सांगली जिल्हा भाजप चिटणीस, तंबाखू नियंत्रण समितीचे सदस्य व मोरया भारत गॅसचे सर्वेसर्वा माननीय श्री किशोर काका डोंबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री संजय लकडे, समस्त लिंगायत समाज व मित्रपरिवार विटा। काल मध्यरात्री विटा पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात नाकाबंदी केली होती। अनेक वाहनांची तपासणी केली असता पांढऱ्या रंगाच्या टाटा कंपनीची 4 चाकी वाहन क्रमांक MH45 AF5652 या गाडीतून खडी क्रशरचे लोखंडी पार्ट वाहतूक सुरू होती। सदर गाडीबद्दल संशय आला असता पोलिसांनी सखोल चौकशी केली। सदर साहित्याच्या मालकीबद्दल व खरेदी विक्रीबद्दल कोणतेही ठोस उत्तर देता आले नाही। त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित महेश विष्णू पानसरे वय वर्ष 24, रोहन जयसिंग सावंत वय वर्ष 19, रणजित वसंत उथळे वय वर्ष 27 राहणार सर्व येतगाव तालुका कडेगाव यांना ताब्यात घेऊन 4 चाकी गाडी व खडी क्रशरचे लोखंडी पाट पोलिसांनी ताब्यात घेतले। सदर साहित्य कुठून तरी लबाडीने चोरून आणल्याबाबत पोलिसांना संशय असून सदर साहित्याची व 4 चाकी गाडीची 5,05,500 रुपयाची किंमत आहे। या कारवाईमुळे विटा पोलिसांची सर्वत्र चर्चा होत आहे।